विशेष आजची सभेचं आजच्या पत्रकार परिषदेचं कारण असं आहे की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, पुरंदर तालुक्याच्या आमसभेची नोटीस ही 15/7 त्या ठिकाणी संपूर्ण जनतेला, सर्व अधिकाऱ्यांना आणि सर्व खात्यांना त्या ठिकाणी देण्यात आली होती। ही नोटीस दिल्यानंतर त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी 24 तारखेलाच एक मीटिंग पुरंदर तालुक्याच्या आणि हवेली तालुक्याच्या म्हणजे पुरंदर विधानसभेच्या विविध विकास कामांच्यासाठी त्या ठिकाणी बोलवली। संबंधित मीटिंगची माहिती मिळाल्यानंतर त्वरेने त्याच दिवशी सकाळी 10 वाजता मी त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला। आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या PS बरोबर समक्ष फोनवरती बोललो, त्याचप्रमाणे ईमेलद्वारे सुद्धा त्यांना संपर्क करून त्यांना मेसेज पोहोचवला की सदर्व आमसभा आहे, त्यामुळे तो विशेष अधिकाराचा भंग होऊ शकतो, तरी कृपया आपल्याला विनंती आहे की आपण सदर्व मीटिंग ही नंतर आपला वेळ त्या ठिकाणी द्यावा, आम्ही निश्चितपणे उपस्थित राहू। खरं म्हणजे मी निमंत्रित नव्हतो, परंतु ती माझ्या विधानसभा क्षेत्राची मीटिंग असल्यामुळे मी त्या ठिकाणी ती मीटिंग बोलवली। त्याचा मी त्या ठिकाणी आमसभा झाल्यानंतर संबंधित बाबतीमध्ये पत्रकार परिषदसुद्धा घेतली की हा खरं म्हणजे लोकशाहीचा खून आहे। कारण लोकशाहीमध्ये जे अधिकार लोकप्रतिनिधीला, सर्वसामान्य जनतेला किंवा निवडून येणाऱ्या प्रत्येक प्रतिनिधीला दिले ते अबाधित ठेवून प्रत्येकाने कामकाज करायचं असतं। आज या पुरंदर हवेलीचा लोकप्रतिनिधी म्हणून जे अधिकार माझे आहेत किंवा आमसभेचे अधिकार आहेत, ग्रामसभेचे अधिकार असतात, हे सगळे अधिकार हे अबाधित ठेवले पाहिजेत असं मत माझं त्या ठिकाणी मांडलं होतं। खरं म्हणजे मी जे मत मांडलं, मी जी पत्रकार परिषद घेतली, त्याच्यावरती सुद्धा अनेक भागामधून त्या ठिकाणी टीका झाली। खरं म्हणजे दुर्दैव असं आहे की त्याच्यामध्ये घेतलेले प्रश्नही बघितले तरी ते अतिशय हास्यास्पद किंवा खऱ्या अर्थाने जे प्रश्न तुम्हीच प्रलंबित ठेवलेत त्याच्यासाठी मीटिंग घेतली असोत, परंतु ते मीटिंग घेणं हे खरं म्हणजे माझ्या विशेष अधिकाराचा भंग होतो आणि तो अवमान असतो। त्यामुळे परवाच रात्री मी त्वरेने मुंबईला त्या ठिकाणी पोहोचलो, विधिमंडळातले जे सचिव आहेत त्यांच्याशी बोललो, विधिमंडळातल्या काही अधिकाऱ्यांच्या बरोबर बोलून माझ्या विशेष अधिकाराच्या संदर्भामध्ये आणि अवमानाच्या संदर्भामध्ये सगळी कायदेशीर माहिती त्या ठिकाणी घेऊन काल संध्याकाळी 6 वाजता विधिमंडळाचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय नार्वेकर साहेब, अध्यक्ष महोदयांना मी त्या ठिकाणी भेटून मुख्यमंत्री महोदयांच्या विरोधात महाराष्ट्र विधानसभा नियम 274 अन्वये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या विरुद्ध विशेष अधिकार भंग व अवमानाची सूचना त्या ठिकाणी मी आदरणीय अध्यक्ष महोदयांना, जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्ष महोदयांना त्या ठिकाणी दिलेले आहे आणि माझ्या विशेष अधिकाराचं संरक्षण करणं हे अध्यक्ष महोदयांची जबाबदारी आहे असं मी त्या ठिकाणी सांगितलंय। मला निश्चितपणे खात्री आहे अध्यक्ष महोदय लोकशाहीचा पायदंड त्या ठिकाणी पाळून सदर्व नोटीस त्या ठिकाणी काढतील आणि विशेष अधिकार भंग समितीच्या पुढे याच्याबाबतची सुनावणी होईल। तर आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारावे। ज्या दिवशी आमसभा होती त्या दिवशी मुंबईला मीटिंग घेतली, ते तुम्हाला डावलण्यासाठी हे सगळं केलं असा तुमचा आरोप आहे? हे बघा, अनेक मीटिंग झाल्यात आम्हाला डावलण्यासाठी, परंतु विशेषतः मीटिंग कशासाठी घेतली जाते? आपण जर त्या मीटिंगचे विषय वाचलेत तर त्या मीटिंगमध्ये पहिला विषय होता तो म्हणजे फुरसुंगी उरळी देवाची नगरपालिकेच्या स्थापनेची अंतिम कारवाई करणं। गेले 2 वर्ष हे तात्काळ ठेवलंय, का ठेवलंय हे कोणालाच माहीत नाहीये। दुसरा विषय त्याच्यामध्येच विषय होता 12/10/2023 रोजी मुख्यमंत्री महोदयांनी मनपातील समाविष्ट गावातील मालमत्ता कराबाबत दिलेले निर्देश अंमलबजावणी करणे। अनेक निर्देश दिलेत, अंमलबजावणी कुठंच नाहीये। मनपात समाविष्ट गावातील पाणी पुरवठा, ड्रेनेज, अन्न, पायाभूत सुविधा देणं। आज फुरसुंगी, भेकराई आणि उरळी ही गावं जी आहेत ती मी विधिमंडळामध्ये भाषण करून आपण ऐकलं असेल। माझं या हिवाळी अधिवेशन होतं नागपूरला, त्याच्यामध्ये मी स्पष्टपणे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना संपूर्ण सभागृहाला त्या ठिकाणी सांगितलं होतं की ही गावं आणि आमच्या दोन्ही जेजुरीची गावं ही चंद्रावरती असल्यासारखी आहेत, कारण इथे स्थानिक स्वराज्य संस्थाच नाही आहे।
आणि जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था नाही, कुठलीच संस्था म्हणजे आज कॉर्पोरेशन सुद्धा काही प्रमाणामध्ये कचरा डेपो असल्यामुळे तिथे काम करते, परंतु कुठलाही निधी आज आम्हाला आमदार निधी सुद्धा त्या ठिकाणी टाकता येत नाही, खासदार महोदयांचा निधी सुद्धा टाकता येत नाही, केवळ नगर विकास खात्याचा निधी टाकता येतो. दुसरं म्हणजे कराच्या बाबतीमध्ये गेली 4.5 वर्ष मी त्या ठिकाणी ओरडतोय. 4.5 वर्षामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना किंवा सरकारला मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये 500 स्क्वेअर फूटपेक्षा कमी असणाऱ्या घरांना टॅक्स माफ केलाय. मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये आणि नवी मुंबईमध्ये शास्तीकर माफ केलाय, परंतु यांना पुणे महानगरपालिकेच्या गावांमध्ये, सासवड नगरपालिका असेल, जेजुरी नगरपालिका असेल किंवा कुठल्याही नगरपालिका क्षेत्रामध्ये शास्तीकर माफ करता आला नाही. 500 स्क्वेअर फूटपेक्षा कमी घरांचा कर माफ करता आला नाही. का? हा सगळ्यात मोठं उदाहरण आहे, कारण की मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये आणि नवी मुंबईमध्ये काही गरीब लोक आहेत आणि इकडे काही अतिश्रीमंत लोक आहेत की ज्यांना टॅक्स किती दिला तरी चालतो. आवाढव्य टॅक्स म्हणजे मुंबईपेक्षा, ठाण्यापेक्षा, नवी मुंबईपेक्षा जास्त टॅक्स हा पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आणि नगरपालिकेच्याही काही क्षेत्रांमध्ये, आणि हा सातत्याने मी गेली 10 वर्ष करतोय. हा विषय ते घेऊन गेलेत आणि ह्या विषयावरती मीटिंग लावली. आज त्या कुठल्याही विषयाला काही संदर्भहीन राहिलेलं आहे. निर्णय घ्यायच्या वेळेस कधीच घेतले गेलेले नाहीत. आज केवळ फार्स करण्यासाठी ही मीटिंग त्या ठिकाणी लावली. पाणी पुरवठा आणि स्वच्छतेच्या बाबतीमध्ये फुरसुंगी उरळी गावातील विविध लोकवस्त्या इमारतीला पाणी पुरवठा योजनेत समावेश करून वाढीव निधी मंजूर करावा. वाढीव निधी मंजूर करणं आणि सुप्रमा करणं आणि भ्रष्टाचार वाढवणं एवढं ध्यान जमतंय का? 2014 पासून सातत्याने ही योजना आहे ना, सुप्रमा करून आहे ना, त्या कॉन्ट्रॅक्टरने किती वेळा वाढवली, अजूनपर्यंत लोकांना पाणी आलं नाही. आज बेकराईच्या काही परिसरामध्ये, फुरसुंगीच्या काही परिसरामध्ये पाणी आलंय, परंतु त्या योजनेमध्ये आजही जवळपास 40 ते 50 लाख लिटर पाणी शिल्लक आहे. केवळ तिथे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका किंवा महानगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळे लोकांना नव्याने कनेक्शन देता येत नाहीयेत. हे दुर्दैव आहे. MGP कनेक्शन देऊ शकत नाही, त्यामुळे त्या लोकांना पाणी मिळत नाही. आणि इथे हे महोदय काय म्हणतात, पाणी पुरवठा आणि स्वच्छतेसाठी त्या ठिकाणी ती मीटिंग बोलवली. उद्योग विभागामध्ये पुरंदर तालुक्यातील दिवे, चांबळी, कोडी त्या गावांमध्ये, गायरानामध्ये IT पार्क उभारणी करणे. आता हा तर पुरंदरच्या लोकांच्यासाठी मी काही बोलणार नाही, परंतु हा एक विषय त्या मीटिंगमध्ये घेतला गेलाय. जलसंपदा विभागामध्ये गुंजवणी प्रकल्प जलवाहिनी कामकाजाला गती देणे. गुंजवणी प्रकल्प तत्वता मान्य करण्यात आलेली वांगणी, वारजे, शिवगंगा खोऱ्यातील योजनांचा समावेश सुधारित प्रशासकीय मान्यता देणे, म्हणजे परत सुप्रमा आली. वारंवार बंद पडणाऱ्या पुरंदर उपसा योजनेच्या देखभाल आणि दुरुस्तीचा विषय घेतलेला आहे त्यामध्ये. आता मला सांगा, ह्याच्यातला कुठला विषय आहे जो लोकभिमुख आहे? कुठल्या विषयाचा निर्णय आतापर्यंत झाला? किती मीटिंग झाल्या? विधिमंडळामध्ये किती प्रश्न झाले? किती वेळा लोकप्रतिनिधी म्हणून ह्या सगळ्या विषयांवरती सातत्याने मीटिंगच्या बाबतीमध्ये अनेक वेळा पत्रव्यवहार मी त्या ठिकाणी केला. मुख्यमंत्री महोदयांना, संबंधित मंत्री महोदयांना कधीही त्याच्यासाठी वेळ मिळाला नाही. परंतु आज अचानकपणे असं काही झालं की आमसभेच्या दिवशीच ह्या सगळ्याला वेळ मिळाला आणि हा फार दाखवला गेला आणि ही मीटिंग केली गेली. म्हणजे असंही नाहीये की एमर्जन्सीमध्ये कुठे. आज पुरंदर तालुक्यामध्ये 2019च्या अतिवृष्टीमध्ये अनेक बंधारे, अनेक दहाव्याची ठिकाणं, अनेक ह्याची ठिकाणं ही वाहून गेली. ह्याच्यासाठी निधी द्यायला कधी वेळ मिळाला नाही. पुरंदर तालुक्यातली सासवड आणि जेजुरी नगरपालिकेचा जो वीर धरणावरून जवळपास दोन्ही योजनांच्यासाठी जवळपास 270 कोटी रुपये आणि जेजुरीला 150 कोटी रुपयाच्या योजना आहेत, त्या सगळ्या परिपूर्ण होऊन मुख्यमंत्र्यांच्या टेबलवरती पडल्यात. त्याला सही करायला आज देशामध्ये 1 नंबर आलेल्या नगरपालिकेच्या या योजनांना हातूरमातून नगरपालिकांना सुद्धा यांनी दिल्यात. ज्या नगरपालिकांना गरज नाही त्यांना सुद्धा पाणी पुरवठा योजना दिल्यात. मला टीका नाही करायची कुठल्या गावाला मिळाले म्हणून, परंतु ज्यांनी महाराष्ट्राची मान देशामध्ये उंचवली त्या सासवड नगरपालिकेला, जेजुरी नगरपालिकेला पाण्याची योजना नाही देऊ शकत. त्याच्यासाठी मीटिंग घ्यायची.
मुख्यमंत्र्यांना सांगायचं सही करा बाबा, हे असतं तरी आम्ही मान्य केलं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी करून केवळ फार्स करणं, आज डायव्हर्ट करणं, काही अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी, मग त्या डिपार्टमेंटचे अधिकारी इथं उपस्थित नाही राहू शकले. आज लोकांचे काही प्रश्न त्या ठिकाणी राहिले आणि म्हणूनसाठी मी हा विशेष अधिकार खरं म्हणजे मी वापरलाय. मला माहिती आहे ते हत्ती आहेत, मी मुंगी आहे, पण तू मुंगी जर कानात गेली तर हत्तीचं काय होतं हे तुम्हाला सगळ्यांना अवगत आहे. त्यामुळे माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना की हा खूप मोठा, मी जे त्या दिवशी शब्द वापरला लोकशाहीची हत्या, खरोखर ही लोकशाहीची हत्या आहे आणि मी कायदेशीर बाबींवरती या संबंधामध्ये भांडतोय. जो आमचा विशेष अधिकार आहे त्याच्या बाबतीमध्ये भांडतोय आणि खऱ्या अर्थाने आम्ही जे म्हणतो की लोकशाही राहिली नाही, संविधान आपल्या गुंडाळायचं काम हे सरकार करतंय, ह्याची अनेक उदाहरणं त्याच्यामध्ये आहेत आणि हे जिवंत उदाहरण तुम्हा आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी दिसलेलं आहे. मुख्यमंत्र्यांना पण चुकीची माहिती देते का तालुक्यातून, असं तुम्हाला म्हणायचं? निश्चितपणे आता माझींनी या ठिकाणी ते पत्र दिलंय, माझींनाच उपस्थितीमध्ये. मला वाटतंय मुख्यमंत्री साहेब विसरले की पुरंदरच्या जनतेने 2019ला त्यांना नाकारलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.